श्री स्वामी समर्थ. आषाढी एकादशी ही 2025मध्ये 6 जुलै या दिवशी साजरी केली जाणार आहे. सध्या आषाढ महिना चालू आहे आणि आषाढी एकादशीच्या वेळेस आपल्याला आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे काही प्रभावी उपाय सांगितले जातात तर ते करायचे असतात. यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य हे दूर होण्यासाठी मदत होत असते. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होत असते आणि या चातुर्मासामध्ये आपल्याला श्री हरी विष्णूसोबतच भगवान शिवशंकरांची देखील उपासना करायची असते. कारण चातुर्मासामध्ये संपूर्ण सृष्टीचा कारभार हे शिवपरिवारावरती असतो. त्यानंतर आपल्यावरती 4ही महिने श्री हरी विष्णूची कृपा असावी, माता लक्ष्मीने आपल्यावरती प्रसन्न असावं, यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्याला आपल्या घरामध्ये 2025ची जी आषाढी एकादशी आहे त्या अगोदरच ही एक वस्तू घेऊन यायची आहे. यामुळे आपल्या घरात पैसाच पैसा येईल, आपले सर्व कामे मार्गी लागतील, अडचणी संपून आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील, घराची, पतीची, मुलांची प्रगती होईल. अशी कोणती वस्तू आपल्याला आणायची आहे त्याबद्दलची आता माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर तुम्हाला सर्वात पहिला आणि महत्त्वाची वस्तू जी आहे तर ते म्हणजे गाय आणि वासराची मूर्ती आपल्या देवघरामध्ये ही असावी. मग आता जर तुम्हाला ही गाय आणि वासराची मूर्ती खरेदी करायची असेल तर याच व्हिडिओमध्ये मी काही ज्या गाय आणि वासराच्या ज्या मूर्ती आहेत तर त्या टॅग केलेल्या आहेत, तर तुम्ही त्या तिथून सुद्धा खरेदी करू शकतात. आपल्या शास्त्रानुसार आपल्याला कोणती गाय वासराची मूर्ती पाहिजे त्यानुसार मी ती मूर्ती जी आहे तर त्या टॅग केलेल्या आहेत. नक्की तुम्ही खरेदी करा, त्याचा तुम्हाला खूप छान अनुभव होईल. घरी मूर्ती आल्यानंतर तुम्हाला ती व्यवस्थितपणे स्वच्छ धुवून पुसून हळदी कुंकू वाहून आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे. त्यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र. आणि श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र देखील मी याच व्हिडिओमध्ये टॅग केलेला आहे. फ्लिपकार्टवरील या सर्व वस्तू आहेत, तुम्ही नक्की त्या खरेदी करा, तुम्हाला त्याचा खूप छान अनुभव येईल. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.